मंडळी, आपण सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या हिंसाचाराचे व्हिडिओ पाहिले असतील. सीआरपीएफ फोर्सेस त्यांचे जवान जमावाला पांगवण्याचे प्रयत्न करत असल्याचेही अनेक व्हिडिओमध्ये पाहिले असेल. पण हे प्रकरण काय आहे, याची कुठून सुरुवात झाली, आपण सगळं पाहणार आहोत. बांगलादेशातून आलेले अनेक घुसखोर पश्चिम बंगालमध्ये असल्याचा अनेक चर्चा आहे आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर घेराव घालण्यात आला. काही तास ते अडकले होते. त्यांची सुटका व्हावी यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींना फोन करावा लागला. पण राज्याचे मुख्य सचिव फोनच उचलत नव्हते. का? कारण एक असं सांगण्यात आलं जे ऐकून खुद सर्वोच्च न्यायालयही थक्क झालं. बंगालमध्ये नक्की काय सुरू आहे आणि त्याचा संबंध थेट आपल्या मतदानाच्या हक्काशी कसा जोडला जातो, सविस्तर पाहू याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पश्चिम बंगालमध्ये SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीची पडताळणी हाती घेतली. बोगस मृत्यू किंवा स्थलांतरित मतदानाची नावे काढण्याचा हा उद्देश आहे. पण या प्रक्रियेत पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते देशभरात चर्चेचा विषय बनलं. ममता बॅनर्जी सरकारने निवडणूक आयोगाला प्रत्येक पातळीवर विरोध केला आणि त्यातून उभं राहिलं एक असं संकट जे थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचलं. न्यायदंडाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला, रस्ते बंद केले गेले आणि भाषणे देऊन जमावाला उकसवले गेले आणि आंदोलन पेटलं. SIRच्या प्रतिक्रियेत न्यायिक अधिकाऱ्यांनी एक यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाने उभी केली होती. मतदान यादीमधून नाव वगळलेल्यांना आणि अधिकाऱ्यांसमोर दाद मागता येईल असं ठरवलं होतं. पण बंगालमध्ये या अधिकाऱ्यांनाच अनेक ठिकाणी घेराव घालण्यात आला. काही ठिकाणी तासनतास बंदिवान होऊन पाहिले. परिस्थिती इतकी चिघळली की कलकत्ता हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना स्वतः फोन करावे लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बंगालच्या मुख्य सचिवांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागला नाही. पण पोलीस महासंचालकांना केला, तोही व्यर्थ. संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना थेट समन्स काढलं. नंतर सुनावणीत मुख्य सचिव म्हणाले, मी विमानात होतो. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, तुम्ही कलकत्त्यात उतरले होते, विमानात नव्हता. मग मुख्य सचिव म्हणाले, माझा फोन हाय सिक्युरिटी आहे, कदाचित त्यामुळे लागला नसेल. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, ही सिक्युरिटी थोडी कमी करा. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा सामान्य माणसाचे फोन तरी येते, त्याची दक्षता घ्या. हा टोमणा न्यायालयाने जाहीरपणे लावला आणि एक निष्कर्ष सांगितलं, तुमचे प्रशासन ढासळलेले आहे. ममता सरकार म्हणाले, निवडणूक आयोगाने बदल्या केल्या, प्रशासन त्यांच्या हाती आहे, जे घडलं त्याला ते जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाकडे मतदान प्रक्रियेचे अधिकार असले तरी कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. ती जबाबदारी कोणावर ढकलता येत नाही. निवडणूक आयोगाने सप्लिमेंटरी यादी जाहीर केली. पश्चिम बंगालमध्ये एकूण 60 ते 60,75,000हून अधिक मतदारांच्या नावाची पडताळणी सुरू होती. त्यातील 27,16,393 मतदारांची नावे अंतिमतः वगळण्यात आली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 7,66,00,000 मतदान होते. ती संख्या आता 6,77,00,000वर आली. एकूण 11.62% मतदान कमी झालं. पण हे फक्त बंगालमध्येच घडलं का? तर नाही. गुजरातमध्ये 13.4% मतदारांची नावे वगळली गेली. तामिळनाडूमध्ये 11.55%, छत्तीसगडमध्ये 11.77%. म्हणजे SIR प्रत्येक राज्यात सारखाच चालू आहे. गुजरातमध्ये भाजपाचे बालेकिल्ले, तिथे बंगालपेक्षा जास्त मतदान वगळले. तामिळनाडूतून स्टॅलिन सरकार आहे, ते पण मोदीचे कट्टर विरोधक, पण तिथे कुठलेही आंदोलन झालं नाही. प्रचार शांतपणे सुरू आहे. म्हणजे बंगालमध्ये जे घडलं ते SIR मुळे नाही, ते राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय सहकार्यांच्या अभावामुळे घडलं. बांगलादेशाच्या सीमेवरील मतदारसंघातून सर्वाधिक नावे वगळली गेली. या भागात मटुवा मतदारांचं मोठं प्रमाण आहे. गेल्या 2 निवडणुकात भाजपने या भागात चांगलं काम केलेलं आहे आणि यश मिळवलेलं आहे. आता त्याच मतदारसंघातून भाजपचेही मतदान वगळले गेले. त्यामुळे हे फक्त एका पक्षाच्या विरोधातलं षडयंत्र आहे असं म्हणता येत नाही. वगळलेल्या मतदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ट्रायब्युनलची व्यवस्था केली आहे, पण त्या ट्रायब्युनलचं काम निवडणुकीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती फेटाळली. न्यायालय म्हणाले, या मतदानाची ओळख ट्रायब्युनल मार्फत नोंदवली जाईल. पुढच्या निवडणुकीत ते मतदान करू शकतील, पण या निवडणुकीत या लाखो मतदारांना आपला हक्क बजावता येणार नाही. ममता यांच्या अंदाजानुसार 20 ते 22 विधानसभा मतदारसंघावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. जिथे काही हजार मतांच्या फरकाने निकाल लागला, तिथे एवढ्या संख्येत मतदार कमी झाले तर चित्र बदलू शकतं, हे वास्तव आहे. 20% मतदार ममता बॅनर्जीचं प्रशासन चांगलं काम करते असं म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोंधळात मतदानाची लोकप्रियता एकदम ढासळलेली नाही, पण हे प्रश्न उरतातच. निवडणूक आयोगाने एखाद्या मतदाराचं नाव का काढलं, याचं कारण का दिलं जात नाही.
इंडियन एक्सप्रेसनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये अनेक सुशिक्षित नागरिक सांगतात की आईचं नाव आहे, बाबांचं नाव आहे, बहिणीचं नाव आहे, पण माझं का गेलं याचं उत्तर ट्रायब्युनकडे जा असं नाही सांगायला हवं. ते उत्तर निवडणूक आयोगाकडून यावं हवं. SIR हे दुधारी अस्त्र आहे. ते बोगस मतदान शोधण्यासाठी आहेत, पण ते ज्या पद्धतीने राबवलं जाते त्यात खऱ्या मतदाराचा हक्क जात असेल तर ती प्रक्रिया पारदर्शक करणं हे कर्तव्य आहे. लोकशाहीतील मत हे सर्वात मोठे शस्त्र असतं. ते शस्त्र लाखो मतदानाच्या हातातून या निवडणुकीतून निघून गेले कोणाच्या चुकीमुळे, आणि ती चूक दुरुस्त होण्यासाठी किती वर्ष लागतील प्रश्न कायम आहे. तुम्हाला या सगळ्या प्रश्नाबद्दल काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.